ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। चांदवड तालुक्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वाटपामध्ये केलेल्या दुजाभावामुळे शेतकरी आक्रमक झाले। सोसायटीच्या ठेवी आणि इतर निधी बँकेनं त्वरित परत कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्हा बँकेला सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून बॉन्ड घेण्याचा अधिकारच नाहीये, तो अधिकार सहाय्यक निबंधक कार्यालयाचा आहे असं सांगण्यात आलंय। सदर जिल्हा मध्यवर्ती बँक चांदवड शाखेच्या हॉलमध्ये बैठकीमध्ये महत्त्वाच्या सूचना आणि ठराव करण्यात आले आहेत। जिल्हा बँकेनं विकास सोसायट्यांचे शेअर्स जेव्हापासून बँकेकडे पडून आहेत तेव्हापासूनचे शेअर्स व्याजासह परत करावे। सोसायट्यांच्या सर्व ठेवी तसेच इतर निधी सोसायट्यांना बँकेनं तात्काळ रोख स्वरूपात परत कराव्यात। बँकेला जर कर्ज वितरण तात्काळ करायचे असेल तर नियमित कर्जदारांना किंवा 100% वसूल असणाऱ्या सहकारी संस्थांकडून कोणतेही बॉन्ड घेऊ नये किंवा त्यांना देण्यात देखील येऊ नये। जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये चांदवड तालुक्याचा वसूल 1 नंबर असल्यामुळे जिल्हा बँकेकडून होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही। गाव पातळीवरती सोसायटी संचालक मंडळांनी कर्ज वाटप करताना जे शेतकरी नेहमी थकबाकीदार असतात किंवा जे कर्जमाफीची वाट बघत बसतात अशांना जरूर कर्ज नाकारावं। दरम्यान यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल तसेच डॉक्टर आत्माराम कुंभारडे, विजय जाधव, निवृत्ती घुले, विजय काळे, राहुल कोतवाल, नितीन उशीर तसेच विलास भवर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी, सोसायटीचे चेअरमन आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज चांदवड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक यांची अत्यंत महत्त्वाची बैठक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चांदवड शाखेमध्ये या ठिकाणी आयोजित केलेली आहे। जिल्हा बँकेनं या कर्ज वाटपामध्ये अत्यंत क्लिष्ट अशा ज्या अटी घातलेल्या आहेत। पहिली अट म्हणजे जी सोसायटी 100% वसुलीचा झालेला आहे त्या सोसायट्यांना देखील 500 रुपयाचा बॉन्ड संचालक मंडळाने करून द्यायचा आहे। ही अत्यंत जाचक अशी अट आहे। तर या ठिकाणी जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सर्व आम्ही उपस्थितांनी या ठिकाणी ठराव केला आहे की जिल्हा बँक अत्यंत खालच्या प्रकारची वागणूक या सभासदांना आणि कर्ज वाटपामध्ये करते। तर आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की जिल्हा बँकेमध्ये आमच्या गेल्या सुरुवातीपासून जे काही शेअर्सची रक्कम बँकेमध्ये जमा आहे त्याचबरोबर जे डिपॉझिट संस्थांचे आणि वैयक्तिक जमा आहे ते या ठिकाणी परत द्यावे, जेणेकरून या बँकेचे संबंध तोडून आम्हाला या ठिकाणी कर्ज वितरणासंदर्भामध्ये शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचा मार्ग अवलंबता येतील। या ठिकाणी जिल्हा बँकेने जो काही या जाचक अट जी 500 रुपयाच्या बॉन्डची लावलेली आहे तिचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये बँकेने जर या ठिकाणी चांदवडला सापत्य वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित कठोर अशी भूमिका घेऊ या ठिकाणी नमूद करतो। यानंतर 31 तारखेच्या आधी जी सहकारी संस्थेकडून कर्ज वाटप या ठिकाणी 100% आम्ही करून घेतली, परंतु जेव्हा कर्ज द्यायची ज्यावेळेस वेळ आली तेव्हा कुठेतरी जाजकाठी या ठिकाणी परिपत्रकात टाकलं आणि सहकारी संस्थेचा या ठिकाणी बॉन्ड मागितला। आज जर बघितलं तर 1 एकरावर साधारण बँक 30,000 रुपये एकरी कर्ज देते आणि आज जमिनीचा बाजारभाव जर विचार केला तर साधारण 20-25 लाख रुपये एकरी संस्थेच्या आणि कोट्यावधी रुपयाच्या ठेवी या बँकेत पडलेल्या आहेत।
मग आम्ही 100% तारण कर्ज या ठिकाणी घेतो. ठेवी आमच्याकडे तुमच्या पडलेल्या आहेत. मग हा कुठल्याही प्रकारचा विचार न करता संचालक मंडळाचा तुम्ही या ठिकाणी बॉन्ड कशासाठी घेता, अजून तुम्हाला कशा प्रकारची सिक्युरिटी या ठिकाणी पाहिजे, ही जाजकाट बँकेने जर या ठिकाणी मागे नाही घेतली तर येणाऱ्या काळात एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यात आम्ही या ठिकाणी उभं करू. आणि जे ठेवी आम्हाला तुमच्या कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी कर्ज नको, प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. आमचं ज्या ठेवी तुमच्याकडे ते व्याजासकट तुम्ही आम्हाला परत करा. स्वभांडवलावर आम्ही संस्थेला सभासदांना थोड्या प्रमाणात का असेल पण ती वेळेवर या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी करू. 1 तारखेनंतर कर्ज वाटप देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. तर तो कर्ज वाटप करताना त्यांनी परिपत्रक काढलं, 500 रुपयाच्या बाँडवर तुम्ही करारनामा करून द्या, हमीपत्र करून द्या वसुलीसाठी. आणि ते कर्ज जर समजा ज्या शेतकऱ्याने घेतलेलं आहे किंवा ज्या सभासदाने घेतलं त्यांनी वसूल दिलं नाही तर त्याची जबाबदारी संचालक मंडळावर येईल. ही जाचकाट खऱ्या अर्थानं यापुढे कधी नव्हती. कारण आम्ही निवडून आल्यानंतर बरोबर या ऑफिसला देतो. NDC बँकेला हे पत्राचा कुठलाही अधिकार नाही, कारण एकांच्या जमिनी देऊनच ते कर्ज त्या ठिकाणी दिलं जातं. आणि आज जर तालुक्याचा विचार केला तर आमच्याकडे 8 शाखा आहेत. 8 शाखांमध्ये जवळजवळ 57 कोटी रुपयाच्या सेविंगवर बचत, त्यानंतर FDR किंवा समृद्धी योजना टोकाच्या ठिकाणी आजही बँकेत पडून आहे. वेळेवर कोणाच्या सुखदुःखात ते पैसे मिळत नाही, मग बँकेचा उपयोग काय. आणि आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ आमच्या शेअर्स रूपाने 82 शाखांच्या जवळजवळ 12.5 कोटी पडून आहे. कित्येक वर्षापासून याची आहे. मग त्याचंही व्याज बँक नाही तर मग ही कामाची. जर आज त्यांच्याशीच पिळवणूक करणार असेल तर भविष्यामध्ये मोठं जनांदोलन आम्ही उभं मंत्रात मागू, कृषी मंत्र्याला मागू. आज लोकांचा प्रचंड मोठा रोष निर्माण झाला आहे. जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यांमध्ये कर्ज वाटप झाली, मात्र चांदवड तालुक्यात कर्ज वाटप नाही. आज प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाच्या समोर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करू आणि आमच्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी त्यांना भाग पाडू. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.